नमस्कार शेतकरी बांधवांनो, शिवशक्ती ॲग्रोएजन्सीमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आता मी लायलपूर या खरबुजाच्या प्लॉटवरती आहे आणि याची जी लागवड आहे तर ह्या महिन्यातील 15 तारखेला याचं रोप ट्रान्सप्लांट केलं होतं. रोपाची लागवड केलेली आहे आणि या प्लॉटवरती जे आत्तापर्यंत जे व्यवस्थापन केलेले आहे आपण त्याच्यामध्ये 2 आळवण्या झालेल्या आहेत. म्हणजे 2 ड्रेंचिंग आपण इथे केलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिली ट्रायकोडर्मा, सुडोमोनस आणि त्याच्यासोबत एक मायकोरायझा असं तिन्हीचं कॉम्बिनेशन करून याच्यामध्ये गूळ, ताक असं टाकून एक बॅक्टेरियाचं मल्टिप्लिकेशन करून इथं त्याची पहिली आळवणी घेतलेली आहे. त्याच्यानंतर दुसरी जी आळवणी आहे, रोप ट्रान्सप्लांट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिली आळवणी झाली. त्याच्यानंतर 5 दिवसानंतर दुसरी एक रासायनिक कीटकनाशकाची आपलं आंतरप्रवाही असणारं थायमिथोग्राम 30% एफएस फॉर्म्युलेशनमध्ये जे मिळतं, तर ते एकरी अर्धा लिटरच्या प्रमाणे याची आळवणी झालेली आहे. त्याच्यानंतर एक बुरशीनाशक घेतलं होतं त्याच्यामध्ये रोको, जे की ते सुद्धा सिस्टमिक पद्धतीने काम करतं आणि त्याच्यामध्ये पोषक सुपरस्टार, कारण सुरुवातीला आपल्याला फुटवेची आवश्यकता असते, रोप चांगलं इथं सेट व्हावं याची आवश्यकता असते, त्याच्यामुळे आपण इथं PGRचा सुद्धा वापर केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपली दुसरी आळवणी झालेली आहे. अशी दुसरी आळवणी झाल्यानंतर इथे एक फवारणीसुद्धा झालेली आहे. म्हणजे 2 दिवसानंतर इथं 7व्या दिवशी एक फवारणीसुद्धा घेतली होती. त्याच्यामध्ये एक कीटकनाशकाचा, बुरशीनाशकाचा आणि एका PGRचा किंवा बास्टुमेटचा इथं वापर झालेला आहे. तर अशा पद्धतीने हे पुढे पहिल्या 7 दिवसाचं व्यवस्थापन आहे आणि त्याच्यानंतर इथं 8व्या दिवशी क्रॉप कव्हर टाकून घेतलेला आहे. थंडी खूप जास्त पडलेली आहे मित्रांनो यावर्षी. असंही खरबूज पिकाला थंडीमध्ये, हिवाळ्यामध्ये क्रॉप कव्हरची आवश्यकता असते. त्यातल्या त्यात यावर्षी थंडी जास्त असल्यामुळे आपल्याला इथं वापर करणं गरजेचंच आहे. त्याच्यासाठी जिथं क्रॉप कव्हरचा इथं वापर केलेला आहे या प्लॉटवरती. तर अशा पद्धतीने पहिल्या 8 दिवसाचं व्यवस्थापन करून ह्या प्लॉट आतापर्यंत 15 दिवस झालेले आहेत आणि इथून पुढचं जे व्यवस्थापन आहे, आता इथं वॉटर सोल्युबल जे खतं आहेत, ड्रिपद्वारे इथं घेतले जाणार आहेत किंवा दिले जाणार आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्लॉट आहे. पुढील अपडेटसाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करा. त्यासोबत आपल्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा आणि आपलं यूट्यूब चॅनल आहे प्रोग्रेसिव्ह फार्मिंग, याच्यावरती आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.